नमस्कार, मी प्रियंका. इंडिसियनच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात काही ठळक घडामोडी. आम आदमी पक्षाचे शहरातील ऑटोवरील पोस्टर्स वादाच्या भोवऱ्यात. आरटीओ नियमांचे उल्लंघन प्रकरणी दोषी ऑटो चालकांवर कारवाई. ध्येयवेळ्या कॅन्सर पीडित तरुणाचे ऑटोमोबाईल क्षेत्रात उत्तुंग भरारी. स्वकर्तृत्वावर बनविली स्पोर्ट कार. आणि आता सविस्तर वृत्त. देशाच्या राजकारणात अभूतपूर्व बदल आणून राजकीय पक्षाच्या नेत्यांची झोप उडविणाऱ्या आम आदमी पार्टीचे उपराजधानीतील चित्र काही वेगळे आहे. प्रामाणिकपणा आणि कायद्याचा बळेजाव करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या कायद्याविरोधातील वागणुकीमुळे त्यांची झोप उडाली आहे. या प्रकारामुळे उपराजधानी आपचे कार्यकर्ते आता चर्चेचा विषय ठरत आहे. नागपूर परिवहन विभागाच्या धडक कारवाईमुळे सध्या उपराजधानीतील आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच दणकले आहेत. शहरातील ऑटोंवर बेकायदेशीरपणे आम आदमी पक्षाचे पोस्टर लावणे त्यांना चांगलेच भोवले आहे. महाराष्ट्र मोटर वाहन कायद्यानुसार कोणत्याही वाहनावर जाहिरातीच्या उद्देशाने पोस्टर चिकटविण्याआधी आरटीओची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र अतिउत्साही आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची रीतसर परवानगी घेतलेली नव्हती. यामुळे संतापलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांनी ऑटोंवर दंडात्मक कारवाई केली. ऑटो रिक्षांना अशा प्रकारची जाहिरात करण्यासाठी प्रत्येक वर्षाला 500 रुपये आरटीओ कार्यालयात जमा करावे लागतात. असे न केल्यास 500 रुपये दंडाची तरतूद आहे. वो जो कर रही, जो उनके निर्देश से, जो मैंने तो अभी तक 20 साल से मैं जो ऑटो चला रहा हूँ, मैंने ये कार्रवाई तो देखी नहीं, लेकिन जो भी उनका कहना है कि इनका लीगली ऑर्डर लिया जाए, ऐसा उनका कहना है. वो दिखाने के बाद कार्रवाई के बारे में ऐसा कुछ भी उन्होंने बोला. उसके लिए हमारे धमतौली से जो पदाधिकारी वहाँ गए थे, उन्होंने उनको दिल्ली के ऊपर जो हुआ था, दिल्ली से जो कोर्ट ने उसका रिजल्ट दिया था, उसके बारे में सब जानकारी उन्हीं को है. उसी के बारे में उन लोगों ने उनसे बात किया है आरटीओ से. उसका जो रिजल्ट है वो अभी आपको आ ही जाएगा. ये तो मैं तो कहता हूँ कि ये जो दिल्ली के सरकार का जो इन बीजेपी और कांग्रेस को जो हादसा बैठा है, वो सबक नहीं ले पाई अभी तक. ये सरकार अभी तक तो बौखला गई. क्या अभी तक शिला जी का जो वहाँ पे सरकार था, सरकार रहते हुए भी अभी वो झटका मिल गया जो जन आंदोलन से ये जो पार्टी चुन के आई, वो तो झटका दे दिया. कहा सरकार और कहा 8 सीट. तो दोनों ये बीजेपी और जो दोनों जो पार्टी है, एक ही नाने की बाजू है, ऐसे बोलेंगे. अभी जैसे हमारे ऑटो को जितने भी बैनर लगे हैं, अभी मेरे को इसकी तो पूरी जानकारी डिटेल मालूम नहीं है, लेकिन जिसको जिसको चालान मिले है, हम सब लोग वहाँ गए हैं. और वो तो ये तो बता नहीं सकते, जो भी उनके नियम से. गेल्या काही दिवसांपासून शहरात 1,500 ऑटोंच्या माध्यमातून अवैधपणे आम आदमी पार्टीचे प्रचार सुरू होता. यानंतर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. आरटीओच्या कारवाईमुळे संतापलेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी आरटीओ कार्यालयात चांगलाच राडा केला होता. याबाबत विशेष असे की ही कारवाई केवळ आपचा प्रचार करणाऱ्या ऑटोंवरच करण्यात आली आहे. त्यामुळे याच्या मागे कुणाचे कारस्थान तर नाही ना, असा संशय ऑटो चालक उपस्थित करत आहेत. आरटीओ को प्रेशर है ऊपर से सरकार का, जितने गाड़ियों में लगा है पॉम्पलेट आप पार्टी का, उनको चालान करो. 500 के चालान दे रहे. और क्या, तो सरकार डरी है करके तो ये काम कर रही है. दूसरे की जाहिरात नहीं, सिर्फ आप पार्टी के उसी पर ही इनका प्रॉब्लम है. तो बाकी जो ऐड लगी वो चलता है, उस पर नहीं, उस पर नहीं. कोई भी रहे. हाँ, सिर्फ उसी पर. आम आदमी की पार्टी पर ही उनकी ब्लेम है. पार्टी डर गई ना. कांग्रेस पार्टी पूरी तरीके से, आप पार्टी उबल रही है तो कांग्रेस पार्टी पूरी डर ही गई है पूरी. ये तो साफ सुथरी बात आम जनता को मालूम पड़ रही है. एकंदरीतच काय तर आपच्या पोस्टरबाजीमुळे आम जनतेतील काही आम ऑटो चालक भरडले गेले. त्यामुळे उपराजधानीतील आपच्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कॅमेरामॅन नितीन तिळगुळे, इंडिसियन डेस्क रिपोर्ट. निवडणुकीपूर्वीच पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करणे म्हणजे सर्वसामान्यांच्या भावनांचा अनादर करण्यासारखे आहे. लोकशाहीमध्ये सामान्य जनता आपला प्रतिनिधी निवडते आणि तो प्रतिनिधी पुढे आपल्या संविधानिक अधिकारांचा वापर करून पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडतो. त्यामुळे निवडणुकीआधीच पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करणे चुकीचे आहे, असे मत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि राज्यसभा सदस्य सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले. ते सोमवारी उपराजधानीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. ये हमारे संविधान है,
ये बुनियादी समझ है। अब इसको रहें तो उसके बाद तय करेंगे, क्योंकि फ़र्ज़ करो आप उस हिसाब से आप चुन सकते हो व्यक्तियों के बीच में। यहाँ पर अब आसामिया से लेकर अब मलयालम तक, केरला तक, अब कौन किस व्यक्ति के साथ किसका एक जुड़ाव होगा, और ये जो विविधता है वो हर धर्म के अंदर है। अब असम का मुसलमान और बोरा मुसलमान गुजरात का और आपका मापला मुसलमान केरला का, इन दोनों के बीच में इस्लाम के अलावा अगर और कोई अगर जुड़ाव देखना चाहे गया तो क्या है नहीं ना। मतलब इन लोगों को अब तो अब इस विविधता को ध्यान में रखते हुए हमने कहा कि जो अपने अपने प्रतिनिधियों को चुनेंगे वो लोग तय करेंगे चुन के आने के बाद कौन उनका नेता होगा। ये है सिस्टम। ये हम उस समय से हम ये बोलते आ रहे हैं कि भाई ये हमारे संविधान है, ये बुनियादी समझ है। अब इसको रहें तो उसके बाद तय करेंगे, क्योंकि फ़र्ज़ करो आप कि अगर जो आज हम कहते हैं कि ये हमारे प्रधानमंत्री होंगे चुनाव के बाद, अगर वही व्यक्ति हार जाते चुनाव तो याद रखो ये मुल्क है जो इंदिरा गांधी को हराया और अटल बिहारी वाजपेयी, लेकिन इंदिरा गांधी हारी जब वो प्रधानमंत्री थी और बैठे हुए प्रधानमंत्री को इस देश ने हराया। अब तुम कहोगे कि वही बनेंगे प्रधानमंत्री, कैसे बनाओगे? हमें जो वहाँ की कॉन्स्टिट्यूंसी से जो हार के आया उसको बनाओगे आप? बना सकते हो, कानूनी तौर पर बना सकते हो, लेकिन उसकी क्या प्रासंगिकता बचेगा? हाँ, मॉरलिटी और अथॉरिटी क्या बचेगी? तो अब ये कह रहा हूँ कि संविधान को समझो ज़रा, अब उसके बाद आप बताइए। तो अब इसीलिए ये जो निर्णय हुआ कि जो जीते हुए लोग चुनेंगे वो बिल्कुल सही है, वही हमारे देश की संविधान और वही हमारे हिसाब से होना चाहिए। इसके अंदर इतना बड़ा खतरा मत मोलना कि बाद में क्या होगा। जैन कला सेवा समितीतर्फे येत्या 15 फेब्रुवारी पासून प्रयास नामक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। महालवरील चिटणीस पार्कवर आयोजित या कार्यक्रमात 2 दिवसीय विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे। यामध्ये वधूवर परिचय संमेलन, नृत्य स्पर्धा, आकर्षक वेशभूषा आदी स्पर्धांचा समावेश आहे। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजकांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली। त्याची कल्पना आहेच। यामध्ये अनेक स्पर्धा व सांगितलं आहे, डान्स वगैरे कार्यक्रम देतो, असा एक मोठा कार्यक्रम समाज येतो। आपल्यापर्यंत येण्याचं कारण एक आधी काय करता आहे तर ह्या मेसेजचा मी वर्तमानपत्रात सोशल सामाजिक कार्याने या ठिकाणी आलेलो आहोत। तर सर्व वर्तमानपत्रात न्यूज जर आली तर ते आमच्यापर्यंत ते एवढ्या लोकांपर्यंत जाईल व ते आमच्यापर्यंत ते त्यांचं रजिस्ट्रेशन होईल किंवा त्यांचा हा मुख्य उद्देश आहे त्यांनी म्हणून पोलिओ डोस दिल्या गेलेल्या बालकांच्या बोटावर संबंधित परिचारिका पार्कर पेनद्वारे बाळांच्या बोटांवर चिन्हांकित करते, पण ही प्रक्रिया बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते। याकडे मानवाधिकार जनहित संघटनेने लक्ष वेधले आहे। याबाबत सोमवारी संघटनेतर्फे एका पत्रपरिषदेचे आयोजन केले होते, ज्याद्वारे ही पार्कर पेनची प्रक्रिया राबवून आरोग्य प्रशासन लहान मुलांच्या आरोग्याची हेळसांड करत आहे, असा आरोप संघटनेने लावला आहे। पोलिओ रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी शासन गेल्या अनेक वर्षापासून पोलिओ लसीकरण अभियान राबवत आहे। या अंतर्गत पोलिओ डोस पाजल्यानंतर त्या बालकाच्या हाताच्या बोटावर पार्कर पेनने शाई लावली जाते। मात्र या शाई लावण्याच्या प्रक्रियेवर मानवाधिकार जनहित संघटनेने आक्षेप घेतला आहे। या संघटनेच्या मते लहान मुलांच्या बोटावर लावली जाणारी पार्कर पेनची शाई ही केमिकल युक्त असते। अशातच लहान मुलांना तोंडात बोटे घालण्याची जलमत सवय असते, त्यामुळे ही केमिकल युक्त शाई लहान मुलांच्या पोटात जाऊन त्यांना गंभीर आजार होऊ शकतो, अशी आशंका संघटनेने सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत वर्तवली। तसेच ही चुकीची पद्धत शासनाने बंद करावी असे मत संघटनेने व्यक्त केले। लेते हैं और वो केमिकल जब पेट में जाएगा, जब हमारे इतने अच्छे डॉक्टर्स ये चीज बैठ के डिसाइड करते हैं तो ये उनके ध्यान में नहीं आया। कल मैं मेरे मामा की बेटी को ले गया था, तो वहाँ पे जो भी वार्डन थे शी वॉज टेकिंग अ फिंगर, बट ऐसे कि नहीं आप उंगली पे नहीं लगाइए, आप इसे पैर पे लगाइए। सो ही रिप्लाइड मी कि नहीं ऐसा हम नहीं कर सकते, हमको ऑर्डर नहीं है, बोला मत लगाइए। अभियानाच्या सुरुवातीपासूनच परिचारिका लहान मुलांच्या बोटाला शाई लावून आपले कर्तव्य पार पाडते, पण संभावित धोक्याकडे मानवाधिकार संघटनेने प्रथमतः लक्ष वेधले आहे।
आता राज्य शासनाचा आरोग्य विभाग यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करते हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. कॅमेरामॅन इरफान खानसह देवयानी मोहगावकर, BCN न्यूज, नागपूर. सत्र 2006-07 मधील वर्ग 11वी करिता 40% अनुदानावर आलेल्या तसेच सत्र 2010-11 मध्ये 100% अनुदान टप्पा पूर्ण झालेल्या नागपूर विभागातील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्लॅन योजनेतील वेतन नॉन प्लॅन योजनेत सुरळीत करण्याबाबत सोमवारी पत्रपरिषद घेण्यात आली. याद्वारे जून 2013 ते जानेवारी 2014 पर्यंतचे शिक्षकांचे थकीत वेतन त्वरित देण्याची मागणी करण्यात आली. सन 2000 मध्ये या आम्ही ज्याही तुकड्यांवर काम करतो या तुकड्यांना विनाअनुदानित तत्त्वावर शासनाने मान्यता दिली होती. 21 सप्टेंबर निर्णयानुसार यांना अनुदानावर आणण्यात आलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 561 तुकड्या आहेत आणि नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये 36 तुकड्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांना ग्रस्त असूनही एका ध्येयवेड्या तरुणानं आपल्या जिज्ञासेच्या जोरावर एक रेसिंग कार तयार केली आहे. इतर युवकांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या युवकाने पूर्ण केलंय. येत्या 26 जानेवारीला ही कार नागपूरच्या रस्त्यावर धावेल. बघूया MBCची एक सक्सेस स्टोरी. वेदनेच्या झोपाळ्यावर हिंदोळे खाणारा कोणताही सामान्य माणूस अगदी कंटाळून जातो. अनेक जण तर मानसिक संतुलन बिघडवून बसतात. मात्र कॅन्सर सारख्या दुर्धर आजार जडलेला एक युवक थोडा असामान्य ठरलाय. हा आहे मेडिकल चौक परिसरातील 26 वर्षीय हिमांशू उंबरकर. हिमांशूने ITIचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याने खासगी क्षेत्रात नोकरी सुरू केली. पण मनात वेगळीच घालमेल सुरू असल्याने हिमांशूने नोकरीचा त्याग केला आणि भंगारापासून रेसिंग कार तयार करण्याच्या त्याच्या संकल्पनेला कर्तृत्वाची जोड दिली आणि सुरू झाली फॉर्म्युला 1 कार तयार करण्याची धडपड. भंगारातून साहित्य जमा करणे आणि त्याचा उपयोग आपल्या प्रयोगासाठी करणे सुरू झाले. रेसिंग कार तयार करण्याचा हा प्रयोग सुरू असतानाच काळाने घात केला. हिमांशूला कॅन्सर सारख्या भयावह आजाराने घेरले. मात्र यामुळे तो किंचितही डगमगला नाही. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आराम करण्याऐवजी लगेच 3ऱ्या दिवशी त्याने आपल्या वर्कशॉपमध्ये काम करणे सुरू केले आणि वेदनांवर मात करीत अखेर त्याने ही फॉर्म्युला 1 कार तयार केली. ये गाड़ी बनाने में मुझे तकरीबन 6 महीने का समय लगा है और जो कबाड़ी में जो सामान पड़े रहते हैं मैंने एक एक सामान जमा करके अपने घर पे लाया, उसको असेंबल किया, डिज़ाइन बनाया, चेचिस वगैरह सब स्टार्टिंग से ही बनाया. क्या खासियत बताएंगे इस गाड़ी? ये गाड़ी ज़्यादातर अमेरिका में बड़े बड़े देशों में रेसिंग के लिए यूज़ होती है. तो हम नॉर्मल इंसान वो गाड़ी चला नहीं सकते, तो मैंने कम सीसी का इंजन यूज़ करके ये गाड़ी बनाया है जिससे एक आम आदमी भी गाड़ी चला सकता है. बचत इसमें पेट्रोल की बचत फॉर्मूला 1 गाड़ी देखे तो उसका 1 से 2 का एवरेज होता है. तो मैंने ये गाड़ी में 800 का इंजन यूज़ करके तकरीबन 20 से 25 किलोमीटर प्रति घंटे के हिसाब से इसका मैन्युफैक्चरिंग किया है. क्या क्या पार्ट्स लगे इसमें टोटली? कोणते गाड़ियों के पार्ट्स लगे? 6 महिन्यांच्या तपश्चर्येनंतर पूर्णत्वास आलेली ही कार आता येत्या 26 जानेवारीला नागपूरच्या रस्त्यांवर धावणार आहे. मेहनत आणि जिज्ञासेच्या जोरावर विपरीत परिस्थितीतही ध्येयप्राप्ती होऊ शकते असे हिमांशूने आपल्या प्रयोगाद्वारे दाखवून दिले आहे. हिमांशू, खरंच तू ग्रेट आहेस. तुला NBCNचा सलाम. नितीन तिळगुळे, NBCN डेस्क रिपोर्ट. श्री गुलाब महाराज चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे उदयनगर भागात संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह आणि ज्ञान यज्ञ महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या सप्ताहासाठी भव्य पेंडॉल उभारणीचे भूमिपूजन येत्या 24 जानेवारीला मोहन यांच्या हस्ते केले जाणार आहे. इम्तियाज अली द्वारा दिग्दर्शित चित्रपट हायवे मध्ये आता आलिया भट्ट गाणं सुद्धा गाणार आहे. यासाठी संगीत दिग्दर्शक AR रहमानने स्वतः आलियाला निवडलं. या गाण्याचे नाव सुहा-सहा असे आहे. काही दिवसाआधी आलिया भट्टने हायवे चित्रपटासाठी रेकॉर्डिंग केली आहे. 21 फरवरीला रिलीज होणाऱ्या या चित्रपटात आलिया भट्ट रणदीप हड्डा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. You know what I mean? Like just kind of eating up Alia. Veera's eating up Alia, yeah, in that sense. This question is for Mr. Rahman, here this side. With so much happening around the music industry with the copyrights issue and stuff like that, is this like a new trend that the actors will now start singing and... What a coincidence, isn't it? Smart one. Maybe. And all the singers will become actors too, right? Vice versa.
Alia? Yeah. This is for you. What is more difficult, acting or singing? Singing. I'm not. I mean, acting also. I'm very new to singing and acting. This is my second film. This is my first song. Hello, Mr. Rahman, this side. Hi. I would like to know how many songs are a part of the Highway album and what can the music lovers expect from this? There are 9 tracks, and so I think you guys have heard already 3 tracks: Pataguri, Female, Male, and My Way. I think the other tracks you guys should hear it, and we are all very excited for the album. Anya, you look very nice. Your exuberant performances here, Lipika, on the screen are real. सावते शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. आम आदमी पक्षाचे शहरातील ऑटोवरील पोस्टर्स वादाच्या भोवऱ्यात. आरटीओ नियमांचे उल्लंघन प्रकरण